जीवनाला संपन्न करणारी आणि पारंपरिक उत्पन्नाची रचना बदलत्या आर्थिक व्यवस्थेत मोडकळीस येऊन माणसांना गुलाम तर करणार नाही ना, हा प्रश्न घेऊन येणारी साहित्यिक रामदास पाडळे यांची कामठा ही कादंबरी व तिचा प्रकाशन सोहळा अत्यंत शानदार पद्धतीने नुकताच पानवडोद गावी संपन्न झाला. या व्हिडिओत आपण या प्रसंगी मान्यवरांचे विचार विस्तृतपणे ऐकणार आहोत. तरी लाईक शेअर करायला विसरू नका. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने व कवी साईनाथ फुसे यांच्या सुमधुर बासरी वादनाने झाली. यावेळी साहित्यिक आदरणीय श्रीकांत उंबरीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रास्ताविक ॲडव्होकेट मिलिंद महाजन यांनी केले. तर त्यानंतर साहित्यिक सुरेश गोंगडे यांनी बोलताना रामदास पाडळे यांच्या कथांशू मासिकात आलेल्या भाण्या या कथेची आठवण काढली. ज्येष्ठ लेखक उत्तम बावस्कर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अनिरुद्ध नाईक यांनी कादंबरीवर आशयपूर्ण भाष्य केले. ज्येष्ठ कथाकार सरदार जाधव, प्राध्यापक दगडू लांडगे यांनी आपले विचार मांडले. ते मुळापासून ऐकण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहावा. सूत्रसंचालन गझलकार राणा दौड यांनी केले. त्याचबरोबर आपली सुंदर कविताही त्यांनी प्रेक्षकासमोर मांडली. आदरणीय निसर्गकवी धनंजय गाव्हाले सर, आदरणीय गझलकार स्वामीनाथजी सोनवणे सर व बहुसंख्य परिसरातील साहित्यिकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. आभार पानवडोद गावचे सुविद्य सरपंच यांनी केले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे विजयजी वानखेडे, माजी पंचायत समिती सदस्य अनिलजी खरात, प्रभाकर दौड, बोडखे सर, सदाशिव फुसे व मान्यवर उपस्थित होते. आणि ऐकूया पूर्ण व्हिडिओ. वेळ खूप झाला असल्यामुळे खूप बोलायचं जरी असलं तरी देखील मी थांबतो आणि इतर वक्त्यांना जागा. अगदी काळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण हा प्रकाशन सोहळा या ठिकाणी करतो. मी आदरणीय पाडळे ताईंना समोर बोलवतो. इकडं या ठिकाणी समोर यावं आपण, कारण मी रथाचं नवा फ्रीज घरात आला, नवरा रागाने गरम झाला तर तिने फ्रीज मध्येच ठेवून दिला. ती म्हणाली बघ माझ्या नवऱ्याचा फोटो पेपरात आला. ती म्हणाली बघ माझ्या नवऱ्याचा फोटो पेपरात आला. त्या खाली लिहिलं होतं हा काल चोरी करून पळून गेला. विनावसीला न लाच घेता त्याला नोकरीचा कॉल आला. विनावसीला न लाच घेता त्याला नोकरीचा कॉल आला. बघता बघता हार्ट अटॅकने एक बेकार इथेच मेला. एका कॉलेजमध्ये दुप्पट डोनेशन घेतात, कारण की तिथं म्हणे पैसे कसे खावे याचं शिक्षण देतात. हुंडा म्हणून कंडक्टरला नोटांची गड्डी दिली. हुंडा म्हणून कंडक्टरला नोटांची गड्डी दिली तर फेकून देऊन त्याने सुट्या पैशाचीच मागणी केली. रामदास पाडळे हे किती मोठे लेखक आहेत वगैरे हे आता मला सांगायची गरज पडणार नाही. आता सुरेशनी छान पद्धतीने समजावून सांगितलं. आणि त्यांची विनोदाची गोष्ट जर म्हणली तर त्यांनी एक कथा लिहिली होती आणि त्या कथेला महाराष्ट्रामधून पहिलं पारितोषिक मिळालं होतं विदूषक दिवाळी अंकाचं. विदूषक दिवाळी अंकाचं पहिलं पारितोषिक मिळणं ही साधी गोष्ट नाहीये. आणि त्या कथेचं नाव होतं सत्तांतर. आणि खेड्यामधला एक शांताराम नावाचा मुलगा आपल्या वाटणीसाठी बाप आई वडिलांशी कसं भांडतोय असं ते वातावरण त्यांनी उभं केलेलं होतं. पण विनोदातून त्यावेळेला त्यांनी जो गंभीर विषय हाताळला ती गंभीरता त्यांच्यामध्ये पूर्वीपासूनच होते. कथांशूचा आता उल्लेख झाला, घोंगडे सरांनी उल्लेख केला अच्युतराव खोडवे यांचा. मी त्यावेळेला नेमकं 8वी मध्ये इथं शिकायला आलो असेल. कथांशू मध्ये एक कथा छापून आली आणि ती कथा होती पारसिंग राजपूत या माणसाची. आणि ती कथेचा अंक घेऊन आले रामदास पाडळे, प्रभाकर दौड आणि त्यांच्या सोबत पोस्टमन. या तिघांनी शाळेची मधली सुट्टी कधी होते वाट पाहत इथं बाहेर थांबले. आणि मी बाहेर आल्यानंतर म्हणले हे कथांशीचा अंक, आणि त्यामध्ये कथा छापलेली होती. माझ्या वडिलांचं नाव त्यावर छापलेलं होतं.
ती पहिली भेट मला वाटतं आमची. आणि त्यानंतर मात्र आम्ही फिरलेलो. सगळी एकमेकांची दुःख आम्हाला माहित आहे. माझ्यावर तर माझं जीवन तर जे काय आपण म्हणतो ना खर्च वगैरे, आता ते काय ते आमच्या बाजूलाच पुजलेलं होतं. या खट जीवनामुळे त्यांची आणि माझी तातूतूट झाली. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लीन राहून चाललं होतं. आणि ज्या वेळेला कामठा प्रकाशित झाली त्यावेळेला मला आश्चर्याचा धक्का बसला. आणि मी शेवटी त्यांचीच एक कविता मला जशी आठवली तशी मी म्हणतो. असे फिरले रे दिस कसे पहावे डोळ्यानं. असे, हे माझी नाही कविता, ही या भल्या माणसाची, या मोठ्या माणसाची कविता आहे. असे फिरले रे दिस कसे पहावे डोळ्यानं, डोळे टाकावे फोडून, द्यावे कुणाला रे रान. आदरणीय कवी आणि समस्त गावकरी मंडळ, कामठा ही कादंबरी वाचताना असं जाणवलं की ही जे वरील मी मंडळींचा उल्लेख केला तर त्या कादंबरीच्या थोडीच तोड रामदास पाडळेजींनी ही कादंबरी लिहिलेली आहे. या कादंबरीतील त्यांचं जे वर्णन आहे तर ते वर्णन असं प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे की समाज व्यवस्था कशी असते. ही जे 12 बोलीचे दार वगैरे आपण म्हणतो त्यापैकी एक त्यांनी उदाहरण म्हणून कोळी समाजाचं घेतलं. आणि मग कामठा हे जे आहे, जे आपण गोटे फोडायसाठी जे वापरतो, त्या कामठ्याच्या अनुषंगाने त्यांनी ते पुढं पुढं कथानक सरपत नेलेलं आहे. ही जी कादंबरी आहे याचं कथासूत्र आणि याची जी रचना त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने त्याच्यात केली की सुरुवात ते पूर्ण प्रसंग, ते घर किंवा त्या ठिकाणचं आपल्या समोर कसं दिसतंय एका लेखकाने लिहिलेलं. आणि यांच्या लेखनामधलं वैशिष्ट्य अजून एक असं आहे की यांनी हे लेखन लिहिताना स्वतःला पुढे बांधून घेतलेलं नाहीये. आपला गाव, आपला परिसर हा जो लेखक मांडतो ना, तो लेखक हा खरंच मोठा लेखक असतो. म्हणजे हे वैशिष्ट्य लेखकांचं जर आपण बघितलं तर त्या याच्यामध्ये रामदास पाडळेजींनी जे काही लिहिलं आहे, आणि असं उगाच काही त्यांनी पात्र रंगवले वगैरे असं काही नाही. जे सत्य आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये मांडत गेलेले आहे. लेखक हा आत्मपर अशा प्रकारचे लेखन जेव्हा करतो तेव्हा त्याचा स्वतःचा आत्मशोध तो घेत असतो. त्याची आत्मपीडाच तो आपल्या साहित्यातून मांडत असतो. आपल्या समाजाचं जगणं, आपल्या समाजाचे जीवन तो आपल्या साहित्यातून मांडत असतो. वालसावंगी, उंडणगाव आणि जवळच कोठाकोळी म्हणून गाव आहे. माझ्या गावातही अशा प्रकारचे हा जो समाज आहे यांचं जगणं किती कष्टमय आहे ते या कादंबरीतून आपल्याला पाहायला मिळेल, वाचायला मिळेल. माझं गाव इथे हिसोडा म्हणून जवळच आहे. माझ्या घरासमोर कोळी बांधव राहतात. मी गावातून बाहेर निघालो लहानपणी. जीवनाला दिशा, जीवनाला दिशा पुस्तकाने दिली, दुश्मनाने दिली ना जगाने दिली, पण हुशारी तिच्या त्या दग्याने दिली. पुढच्या या रामदासांनी जी कादंबरी सिद्ध केलेली आहे, या परिसरामध्ये साहित्य, संगीत, कलेची इतकी उत्कृष्ट अशी परंपरा आहे. अजिंठ्याची लेणी तर सगळ्यांना माहितीच आहे, पण अगदी आजच्या काळातही साहित्याचा वारसा चालू आहे. आणि विशेषतः कादंबरी त्यांनी लिहिलेली असल्यामुळे रवींद्र पांढरेंचा उत्तम बावस्कर सरांनी फार चांगला उल्लेख केला. इथले पौरचे मोठे कादंबरीकार आहेत. महानोरांच्या कवितांचा उल्लेख होतो, पण गांधारी सारख्या कादंबरीचा तुलनेने कमी उल्लेख होतो. इथे मंचावरतीच 3 कादंबरीकार बसलेले आहेत. सरदार आहेत, बावस्कर सर आहेत, अनिरुद्ध नाईक आहेत. आणि रामदासजींनी म्हणून ही कादंबरीची परंपरा पुढे नेली, म्हणून मला त्याचं विशेष कौतुक आहे. अगदी तुमच्या प्रकाशन समारंभाला हसत हसत तुमची बायको सुद्धा उपस्थित होती. नवऱ्याचं लेखाचं कौतुक करणाऱ्या किती बायका असतात, पण खरं तर कमी असतात बायका. तुम्ही गाववाले सगळे उपस्थित आहात. आणि हा कार्यक्रम तर इतका रुद्ध आहे की अगदी घराच्या अंगणात मांडव टाकून, म्हणजे बाकीचे सगळे कार्यक्रम एखाद्या भव्य सभागृहात वगैरे होतात, पण हा दारापुढं मांडव टाकून झालेला कार्यक्रम असल्यामुळे मला त्याचं विलक्षण असं कौतुक आहे, अप्रूप आहे.
एक उल्लेख या कादंबरीच्या बाबतीत, त्या बिबा फोडण्याच्या बाबतीत आणि ते तेल ओतणं याच्या बाबतीमध्ये माझी वैयक्तिक आठवण अशी आहे की मी 5-6 वर्षाचा असताना माझ्या जखमेवर लावलेला बिबा उचल्या गेला आणि त्याची खूण माझ्या पायावर अजून आहे. बरोबर 50 वर्षाच्या नंतर, मला माहिती नव्हतं 5-6 वर्षाचा मी तेव्हा होतो ना, 56 वर्षाचा आहे, की 5-6 वर्षाचा असताना माझ्या जखमेवर उचलेला बिबा, त्याच बिब्यावरच्या कादंबरीच्या प्रकाशनाचा अध्यक्ष म्हणून मला 50 वर्षाच्या नंतर भाग्य लाभेल. पण तेव्हा जी म्हण आपल्याकडे म्हणायच्या बाया बापड्या तुमच्याकडे म्हणत असतील की उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको. रामदासजींना माझं तेच सांगणे की उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको. तुम्ही जो लिखाणाचा वसा घेतलेला आहे आणि लांडगे सरांनी उल्लेख केला तसं तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या कमी झालेल्या आहेत बाकीच्या आता, त्याच्यामुळे तुम्ही लिखाणाकडे या प्रदेशामधलं आणि जे वैशिष्ट्य आहे तुमच्या प्रदेशाचं, म्हणजे ह्या भागामधली 5 गावं अशी आहेत, मी नेहमी त्याचा उल्लेख संपूर्ण मराठवाड्यात फिरताना करतो की इथल्या अन्वीनं सगळ्यांना शेती शिकवली. कृषीभूषण अन्वीकरांचं गाव. पालोदनी राजकारण शिकवलं, भराडीनी व्यापार शिकवला, सोयगावनी नाटक शिकवलं आणि उंडणगावनी रसिकता शिकवली. या पंचक्रोशीचा असा हा सगळा प्रदेश आहे. सगळ्यांना इथल्या अन्व्याच्या मंदिरावरती विष्णूच्या शक्तीच्या 24 पैकी 17 शाबूत मूर्ती आहेत. जगात कुठं अशा मूर्ती नाही आहेत अप्रतिम अशा. त्याच पद्धतीने इथून पुढे खूप लोक पुढे महानवरांच्या पळस खेळायला जातात, पण अलीकडे पाणवडोदला इतकं मोठं सुंदर असं हे साहित्य शिल्प आहे हेच लोकांना माहिती नाही. आता रामदासजींना माझी विनंती आहे, जसं अनिरुद्धनी अपेक्षा व्यक्त केली होती की ही कादंबरी पुन्हा पुनर्लिखित करताना किंवा दुसऱ्या आवृत्तीत करताना किंवा अजून तुम्हाला दुसरे काही विषय सुचतील तुम्ही आवर्जून लोकांच्या समोर मांडा. रुद्रेश्वर लेणीवरची ती फक्त कविता मी रामदासजींना यासाठी अर्पण करतो की त्यांनी या सगळ्या परिसरामध्ये, जसं शेतीच्या बाबतीतला मी बावस्कर सरांना बोलत होतो की प्रत्यक्ष कुणबिकीचे अनुभव बऱ्याच जणांनी लिहिलेले आहेत, पण बाकी 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार यांचे जे सगळे अनुभव आहेत ते आपल्याकडे मराठी साहित्यात फारसे आलेले नाही. रामदासजी स्वतः सरदार यांच्यासारख्या सिद्ध हस्तलेखकांनी, साईनाथ धनंजयजी यांच्यासारख्या लेखकांनी हे मनावरती घ्यावं आणि लिहावं. उंडणगावच्या जवळ वाडीचा जो किल्ला आहे जिथे रुद्रेश्वर लेणी हा परिसर मला स्वतःला फार आवडला. या परिसरामध्ये अतिशय संपन्न अशी साहित्यिक अशी परंपरा आहे, निर्माण व्हायला पाहिजे असं म्हणायची काही गरज नाही, फक्त त्यांचं साहित्य बाहेर येणे आणि ते प्रकाशित होणे. रुद्रेश्वरवरची ती सुंदर कविता फक्त तुमच्या समोर ठेवतो. डोंगर माथा सचैल नातो पाऊस रिमझिम जवळनी दूर. डोंगर माथा सचैल नातो पाऊस रिमझिम जवळनी दूर. पोपट रंगी मखमालीचा हिरवा हिरवा दाटेपूर. कभिन्न काळा कातळ भेदुनी पाणी उसळे झरा होऊनी. कभिन्न काळा कातळ भेदुनी पाणी उसळे झरा होऊनी. मंत्र घोष हो चैतन्याचा तू सभोवताली तुषार सिंचुनी. वाऱ्यावरती नाद उमटतो सुरात मिसळून जातो सूर. पाऊस रिमझिम जवळनी दूर.